तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सध्या आंदोलन सुरू असल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडनं सध्या आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। नाशिकमध्ये सध्या राष्ट्रवादीकडनं आंदोलन केलं जाते। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। 5 जणांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्यावरनं आता विविध पक्ष आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन केलं जातं, त्याची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी सध्या या ठिकाणी सुरू आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खड्डेमुक्त नाशिक झालंच पाहिजे या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय नाशिकमध्ये आता खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? सध्या आता हे आंदोलन सुरू आहे। खरं तर शहरामध्ये श्रीस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामं सुरू आहेत। या कामांमुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेल्याची बातमी जी आहे ती आपण वेळोवेळी G24 तासच्या माध्यमातून दाखवत होतो आणि अनेक जण जे आहेत ते या खड्ड्यांमुळे जखमी झालेले आहेत। या सगळ्याच्या विरोधात आता राष्ट्रवादी रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळेच पक्ष जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राष्ट्रवादी पण अजितदादाचा गट हा सत्ताधाऱ्यांमध्येच आहेत आणि त्याचबरोबर ती शिंदेची शिवसेना पण सत्ताधारी मध्येच आहे, तरी देखील यांना आंदोलन करण्याची वेळ येते। इथे जर बघितलं तर आता स्वाक्षरी मोहीम जी आहे ती देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की इथे बॅनर जे आहेत ते खड्ड्यांचे ठेवण्यात आलेले आहेत आणि आपल्याबरोबर काही राष्ट्रवादीचे आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय। काय खरं तर शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, अनेकांचा जीव यामध्ये खड्ड्यांमध्ये गेलेला आहे। सध्या आपल्याला सत्तेत असताना देखील रस्त्यावरती उतरावं लागतंय। आपण बघता आहात की इथे नागरिक स्वयंस्फूर्तीने नागरिक विद्यार्थी इथे येऊन सह्या करतायत। नाशिककरांची छीड या ठिकाणी आपल्याला या सह्यांच्या मोहिमेमधून दिसून येते। 5 निष्पाप लोकांचा बळी या खड्ड्यांमुळे नाशिक शहरामध्ये गेलाय। शेकडो नाशिककर त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पडून जखमी झालेले आहेत, काही लोक परमनंटली जायबंदी झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ प्रशासनाच्या नियोजनबद्ध या चुकीच्या नियोजनामुळे या ठिकाणी ही परिस्थिती नाशिककरांना ओढवलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तातडीने याच्यावरती सगळ्या उपाययोजना झाल्या पाहिजे। हे नाशिक सगळं जे आहे हे खड्डेमुक्त त्या ठिकाणी झालं पाहिजे। ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी सुटली पाहिजे आणि म्हणून हे जन आंदोलन नाशिककरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी उभं केले। सत्तेत असताना देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतंय। नेमकी काय परिस्थिती सरकारमध्ये तुम्ही आहात, अधिकारी तुमचे आहेत, तुम्ही आहात निश्चितच। त्यामुळे सागर, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून 5 जणांचा मृत्यू खरं तर या खराब रस्त्यांमुळे आणि रस्त्यांवरच्या या खड्ड्यांमुळे झालेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर देखील खरं तर या रस्त्यांमुळे आणि या खड्ड्यांमुळे आज त्रस्त झालेले आहेत। धन्यवाद या माहितीसाठी।